पुण्यापासून भूतानपर्यंत नाही, एक फुनसुलिंग नावाचं गाव आहे, त्याच्यात थोड्या अलीकडपासून आम्ही भूतानला सुरुवात केली जायला. आणि ती ट्रिप जी काही प्लॅन केलेली होती त्याच्यामध्ये एक पार्ट होता की तात्सांग नावाचं एक क्लाइंब आहे, साधारण सिंहगडाच्या 3 टाइम्स हाईट क्लाइंब करायला लागते. तर ती हाईट क्लाइंब करायची होती त्या तात्सांगची. आणि तिथं गेल्यानंतर माझ्या मनामध्ये एक थोडासा असा एक साधारण मी अर्धा किलोमीटर वरती गेलो असेल चढून, विचार आला काय तिथं वरती ठेवलंय आणि असं काय फरक पडणार आहे वरती जाऊन, इकडे खालीच बसलं तर आय कॅन हॅव गुड टाइम, आपलं काय एवढं अडलेलं नाही वरती जाण्यावाचून. आणि बरंच काय 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 ते काहूर माझ्या मनामध्ये उठलेलं. आणि मी त्या बागा त्याची याच्यावरती बसलो होतो एका दगडावर. आणि मी म्हटलं आपण आता खाली जाऊ आणि ही जी वरती लोक गेलेली आहेत ती जाऊन येतील, तोपर्यंत आपण काहीतरी वाचत बसू किंवा काहीतरी टाइमपास करू, खाली खूप काय करण्यासारखे वरती जाऊन कशाला, असे बरेच काय काय विचार माझ्या मनात येत होते. पण एक माझ्या मनाने उचल खाल्ली. मी म्हटलं इकडनं आज जाईल तर माझी डेड बॉडी जाईल, नाहीतर मी वरती जाईल, हे सगळं चढेल. आणि समोर कुठनं तरी मला शक्ती मिळाली आणि मी थांबत थांबत का होईना, माझी फिजिकल कॅपॅसिटी नसताना सुद्धा ओनली ऑन द बेसिस ऑफ विल पॉवर मी ते सगळं चढलो. आणि ते तात्सांग वरती चढल्यानंतर बऱ्याच पायऱ्या आहेत, अशा 7-8 हजार पायऱ्या आहेत वर खाली चढायच्या उतरायच्या. ते सगळं करून मी तो जो तिथे ती मॉनेस्ट्री होती त्या मॉनेस्ट्री पर्यंत पोहोचलो. आणि माझ्या सगळ्या मित्रांनी मला अगदी टाळ्या वाजवून तिथे अभिनंदन केलं की तू विल पॉवर वरती का होईना पण आला, यू डिडंट गिव्ह अप. आणि ते गिव्हअप केलं नाही. आणि परत खाली पायीच यायचं होतं, तर खाली परत येताना माझे एक सुभाष फाळके म्हणून एक मित्र आणि मिलिंद जाधव पुन्हा एकदा एक उल्लेख करणार आहे नंतर. तर त्या दोघांनी मला असं खांद्याला धरून वगैरे खाली आणलं. आणि दॅट वॉज द टर्निंग पॉइंट इन माय लाईफ की मी ठरवलं की आपल्याला अजून असं खूप जगायचं. त्यावेळेला माझं एज साधारण 32-33 वर्षाचं होतं. आपल्याला अनेक वर्ष जगायचंय आणि असं नाही जगायचं. आय विल नॉट स्पेंड माय रेस्ट ऑफ द लाईफ लाईक दिस वेर इन आय विल हॅव टू कॉम्प्रोमाइज ऑन फिजिकल स्ट्रेंथ आणि फिटनेस. मिलिंद जाधव जो माझ्याबरोबर त्या दिवशी होता, माझ्या या राईडचा तो एक महत्वाचा भाग आहे. कारण दॅट राईड वॉज डेडिकेटेड टू हिम, पुणे टू अमृतसर. आय डिड इट इन हिज मेमरी ऑल्सो. We lost him a couple of years ago for cancer. So he was kind of a support system for me. त्यानंतर सुद्धा त्यांनी मला खूप ठिकाणी जिथे जिथे रिक्वायर्ड मॉरल सपोर्ट असेल तिथे सपोर्ट केला. आणि तो मला एका अशा वातावरणात ट्रान्सपोर्ट करून घेऊन गेला होता की तिकडे मला माझ्या फिजिकल लिमिटेशन्स माहीत नव्हत्या. सो दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट इन माय लाईफ. मी तेव्हापासून ठरवलं की आपण काहीतरी करूयात. आणि मी नंतर परत आल्यावरती टिपिकल जो व्यायाम असतो सगळ्यांचा तो म्हणजे चालणी. मी टेकडीवरती चालायला जायला सुरुवात केली. आणि अचानक एक दिवस माझा ड्रायव्हर आला नाही आणि मला त्या दिवशी ऑफिसला जायचं होतं. मला गाडी चालवायला काय फार आवडत नाही, 4 व्हीलर. तर मी म्हटलं आज काहीतरी आपण 2 व्हीलर वगैरे नेण्यापेक्षा सायकलनी गेलं तर कसं वाटतं बघूया. माझ्याकडे सायकल होती, प्रत्येकाच्या घरी असते सायकल, पण ती बंद किंवा धूळ खात असलेली असते बऱ्याच अंशी लोकांकडे. तर तशीच माझ्याकडे पण सायकल होती, चांगली सायकल होती. मी ती सायकल त्या दिवशी विचार केला काढू की नको असं, पण म्हटलं ठीक आहे आपण जाऊन तर बघू काय होतंय. आणि मी सायकलनी गेलो त्या दिवशी ऑफिसला. मला पहिल्या दिवशी सायकलला चालवायला जरा थोडं डिफिकल्ट वाटलं. पौड रोडला मी राहत होतो, ज्ञानेश्वर पादुका चौकात माझं ऑफिस होतं. कडेकडेनी त्या निलगिरीच्या झाडांच्या मधनं तो काहीतरी सोकॉल्ड सायकल ट्रॅक, त्याच्यातनं सायकल चालवत मी माझ्या ऑफिसला पोहोचलो. दॅट वॉज माय फर्स्ट एन्काउंटर विथ सायकलिंग टू ऑफिस. आणि मग मी परत पण सायकलवरती आलो. आणि त्या दिवशी मला असं वाटलं की दिस इज मच बेटर दॅन ड्रायव्हिंग अ कार, किंवा गाडीत बसून जाण्यापेक्षा हे मला आवडतंय. मी दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं ड्रायव्हरला तू आईकडे जा, मी माझा जातो सायकलने. आणि तो माझा दुसरा दिवस होता सायकलवरती जायचा. आणि दुसऱ्या दिवशी मला आणखीन थोडंसं सोपं वाटलं पहिल्या दिवसापेक्षा सायकलिंग करायला. आणि मग त्या दिवसापासून माझं ते रुटीन सुरू झालं.
आय स्टार्टेड गोइंग टू वर्क ऑन बायसिकल ऑलमोस्ट एव्हरी डे. आणि मग एक दिवस मी ज्यांच्या बिल्डिंगमध्ये रेंटनी ऑफिस घेतलेलं होतं, ही इज अ बिग शॉट, आणि तो माणूस माझ्याकडे फारसं काय अटेन्शन त्यांनी कधी दिलेलं नव्हतं. येतोय कोणीतरी, जातोय कोणीतरी. पण एक दिवस ते जे गृहस्थ होते, त्यांचं ग्राउंड फ्लोअरला ऑफिस होतं, त्यांनी मला बघितलं, गेट बंद होतं, आणि ही वॉक ऑल द वे टू द गेट आणि ओपन द गेट फॉर मी. आणि माझ्यावर पाठीवरती त्यांनी थाप दिली आणि म्हणाले की हे जे काम करतोय ना तू, दिस इज अ ग्रेट थिंग दॅट यू आर डुईंग. दिस इज वन राईड फॉर अ मॅन बट अ ग्रेट लीप फॉर अ मॅनकाइंड. दोज वेर हिज वर्ड्स. की तू ह्युमॅनिटी करता खूप चांगलं काम करतोय आणि कीप डुईंग दिस. मी तुला 2-3 दिवसापासून बघतोय, तू सायकलने ऑफिसला येतोय. आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू फॉर दिस. यू ऑफर्ड मी अ कप ऑफ टी विथ मी. अदरवाईज तो माणूस माझ्याशी कधी बोललेला पण नव्हता. आणि त्यावेळेला मला थोडं जरा एक रिवॉर्डचं सेन्सेशन आलं. आय वॉज रिवॉर्डिंग माय सेल्फ, बट देन द सोसायटी वॉज ऑल्सो रिस्पॉन्डिंग दॅट वे. माझा जो आधीचा समज होता की लपून लपून आपल्याला कोणी बघत नाही ना सायकलवरती जाताना, बाबा सायकल चालवतोय म्हणजे याची काय परिस्थिती खराब झाली का, किंवा अनेक गोष्टी, तर असं काही नव्हतं. दॅट जेंटलमन ऍक्च्युअली वेलकम मी, आणि ते वेलकम केल्यामुळे मला खूप हुरूप मिळाला. आणि सायकलिंग बिंग अ डिमांडिंग ऍक्टिव्हिटी, आय स्टार्टेड डुईंग मोर सायकलिंग. एक दिवस माझ्या मित्राच्या घरी मला मांजरीला त्यांनी ब्रेकफास्टला बोलवलेलं. मांजरी माझ्या घरापासून 34 किलोमीटर लांब आहे. आणि मी त्या दिवशी म्हटलं कशाला गाडी काढायची तेवढ्या करता, बघूयात मांजरीला जायपर्यंत जमतंय का. आणि जर मी तात्संगपासून परत येऊ शकतो, तुम्ही जगात कुठे परत येऊ शकतो. तर मी त्या दिवशी सायकलवरती गेलो, त्याच्या घरी 34 किलोमीटर चालवली सायकल. परत येताना 34 किलोमीटर सायकल चालवली. मला काहीच वाटलं नाही. आय वॉज ऍब्सोल्युटली जस्ट अनदर डे. पाय दुखले नाही, पाठ दुखली नाही, डोकं दुखलं नाही, ऊन लागलं नाही, काय झालं. आणि माझा कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला. माझे आणखीन मित्र आहेत, शशांक कपूर. एक दिवस ते माझ्या ऑफिसला आले होते भेटायला, आणि खूप वर्षांनंतर आले होते. ही लुक रिअली फिट. सो आय आस्क्ड हिम व्हॉट आर यू डुईंग फॉर फिटनेस. आय हॅव स्टार्टेड सायकलिंग. म्हटलं मी पण सायकल चालवतोय, पण मी अजून तेवढी चालवत नाही. तर ते म्हणाले, अरे ते लेह लडाखला जायचंय, तर तुला इंटरेस्ट असेल तर तू येतो का सायकलवरती. मी लेह लडाखला आधी मोटरसायकलवरती जाऊन आलेलो. म्हटलं नॉट बॅड आयडिया. मी तुम्हाला एक पैसे भरायचे होते 2 दिवसात. आय विल ट्राय माय सेल्फ. इफ आय कॅन डू दॅट आय विल कम विथ यू. माझी काही एवढी प्रॅक्टिस नाहीये, पण मी प्रॅक्टिस आपण करू शकतो. साधारण हे आमचं बोलणं मार्च एप्रिलमध्ये झालं. आम्हाला जायला ऑगस्टमध्ये होतं. पैसे त्याचे असेच भरायचे होते 8-15 दिवसात. आणि एक संडे मी पिक केला. म्हटलं ह्या संडेला जर मी पुण्याहून मुंबईला गेलो तर आय कॅन डू लेह लडाख ऑल्सो. पुणे टू मुंबई. हो, ऑन बायसिकल. तर मग मी त्या दिवशी सकाळी 4ला उठलो आणि मुंबईला निघालो. आणि हे माझ्या आजूबाजूची जी लोक होती त्यांना हे जरा थोडं काहीतरी विचित्र वाटत होतं. असं बघितलेलं नाही कोण सकाळी उठतोय 4 वाजता मुंबई सायकलने जातोय म्हणतोय, इकडे कुठे मांजरीला जातोय म्हणतोय. ते असं काहीतरी वेगळंच एक वातावरण तयार झालेलं होतं. आणि मी उठून निघालो 4 वाजता. माझा एक ऑफिस मधला मुलगा होता, त्याला मी सांगितलं तू माझा सपोर्ट हो, तू मोटरसायकलनी ये आणि मी सायकल चालवतो, तू माझ्या बरोबर ये. तो एक माझा मेमोरेबल प्रवास आहे. त्या दिवशी मी असं ठरवलेलं की मुंबईला जायचं तर इकडनं अलिबागला सायकल बोटीत टाकून पलीकडे जायचं गेटवे ऑफ इंडियाला, आणि तिकडे सायकल जर्नी एंड करायचा. असा माझा प्लॅन होता. इट डिडंट वर्कआउट दॅट वे. मी खोपोलीत गेलो, खाली टँकर कोसळलेला होता. आणि मग ते उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना, 42 डिग्री टेम्परेचर. आणि त्या टेम्परेचरमध्ये मी सायकल घेऊन चाललेलो होतो. पायाकडचं पाणी संपलेलं होतं, ट्रॅफिक जाम झालेलं होतं जवळजवळ 3-4 किलोमीटर. माझ्याकडे पाणी पण नव्हतं. शेवटी गाड्यांची काचा वाजून मी पाणी मागितलं त्यांना थोडं. आणि मी अक्षरशः सायकल धरून चालत मला परत मागे यायला लागलं जवळजवळ 4 किलोमीटर. ढकलत सायकल, कारण सगळा जॅम होता, सायकल पण चालू शकत नव्हतं. त्या खोपोलीच्याकडे डावीकडे वळल्यानंतर पेणकडे जाताना त्या पेणची इथे तो टँकर पलटी झालेला याचा गॅसचा. मग ते 4 किलोमीटर चालत परत आलो. तोपर्यंत दुपारी खूप ऊन झालेलं. मग तिथे जेवायला थांबलो. आणि